नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 10वी विज्ञान 2चा धडा पहिला घेणार आहोत. तर तुमच्या पहिल्या धड्यामध्ये अनुवंशी आणि उत्क्रांती, अनुवंशिकता आणि उत्क्रांती ह्याच्यामध्ये पहिला भाग मी घेणार आहे आत्ता, उत्क्रांती, पान नंबर 3. ह्याच्या आधीचे जे भाग आहेत पान नंबर 2 वरचे, त्याचे व्हिडिओ मी टाकलेले आहेत या यूट्यूब चॅनलवर, तर ते तुम्ही बघू शकता. DNA RNAचे मॉडेल्स करून आणि गुणसूत्रांचे मॉडेल्स करून छोट्या छोट्या 3-4 व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि शिवाय एक व्हिडिओ 10वी विज्ञान 2चा अभ्यास सोप्या पद्धतीने कसा करता येईल त्याच्या काही टिप्सही दिल्या. तर आज आपण सुरू करतोय पान नंबर 3 वरचा उत्क्रांती. आता हा जो भाग आहे उत्क्रांतीचा, तो खूप तुम्हाला इथे असा डिटेल दिलेला आहे आणि असे पॅराग्राफ आहेत. तर ते वाचताना काय होतं की कधी कधी खूप कठीण वाटतं, कंटाळवाणं वाटतं किंवा रटाळ वाटू शकतं. तो भाग खरं तर खूप इंटरेस्टिंग आहे, पण असं लांबलचक वाचताना कधी कधी कंटाळा येऊ शकतो. आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की विज्ञान 2मध्ये आपण मराठीत जे वेगवेगळे विज्ञानाच्या परिभाषेतले शब्द येतात ते मराठीतले असले, आपल्या मातृभाषेतले असले तरीही आपल्याला ते कधीतरी कठीण वाटू शकतात, कारण आपल्या रोजच्या व्यवहारातले हे शब्द नाही आहेत. हे शब्द थोडे कधी कधी वेगळे वाटतात. तर त्याच्यासाठी आज काय करता येईल, अभ्यास कमीत कमी वेळात कसा पटापट करता येईल ते ह्या व्हिडिओतनं मी दाखवणार आहे. तर मी काही भाग वाचत वाचत मी तुम्हाला नोट्स कशा करायच्या हे त्या फळ्यावर सांगणार आहे, इथे लिहिणार आहे आणि त्याचा अर्थही समजावून सांगणार आहे. तुम्ही पहिला पॅरेग्राफ आधी वाचते, ज्याच्यामध्ये उत्क्रांतीची व्याख्या दिलेली आहे. उत्क्रांती म्हणजे सजीवांमध्ये अत्यंत सावकाश होणारा क्रमिक बदल होय. तर हे सगळ्यांना माहितीच असेल उत्क्रांती म्हणजे काय. सगळ्यात सोपं उदाहरण आहे आपल्याकडे, ते माकडापासनं मानव कसा तयार झाला किंवा उत्क्रांती कशी झाली. तर तो अत्यंत हळूहळू होणारा सावकाश आणि क्रमिक बदल. दुसरी व्याख्या दिलेली आहे की नैसर्गिक निवडीला प्रतिसाद, निसर्गातल्या काही बदलांमुळे, काही परिस्थिती आल्यामुळे किंवा आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी, अनुकूलन करण्यासाठी काही आवश्यक शारीरिक जे बदल झाले आणि त्यापासून वैशिष्ट्यपूर्ण लक्षणं तयार झाली, जी लक्षणं पुढच्या पिढीमध्ये ट्रान्सफर झाली आणि पुढच्या पिढ्यांमधनं ती लक्षणं गेल्यानंतर एक नवीन प्रजाती जन्माला आली. त्याला काही वर्ष लागतात, हजारो वर्ष लागतात आणि त्याच्यामध्ये हळूहळू होणारा हा क्रमिक बदल म्हणजे उत्क्रांती होय. त्याच्या पुढे त्यांनी दिलेलं आहे, मी एक छोटे छोटे पॅराग्राफ वाचून त्याच्या नोट्स मी कशा करते ते दाखवणार आहे. तर सुमारे 3.5 अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीवर कोणत्याच प्रकारचे जीवन अस्तित्वात नव्हते. सुरुवातीला अत्यंत साधी साधी मूलद्रव्ये असावीत, त्यापासून सेंद्रिय व असेंद्रिय प्रकारची साधी साधी संयुगे तयार झाली असावीत, त्यापासून हळूहळू गुंतागुंतीची सेंद्रिय संयुगे जशी की प्रथिने आणि केंद्रकाम्ले तयार झाली असावीत. आता हे जेव्हा एकत्र वाचतो तेव्हा ते असं कसं लक्षात राहील असं वाटतं. पण आता आपण ह्याच्या साध्या सोप्या नोट्स कशा करू शकतो, तर जो मुद्दा आहे किंवा जो टॉपिक आहे तो मी इथे सेंटरला लिहिला, मध्यभागी लिहिला आणि आता त्याच्याशी निगडीत मुद्दे मी लिहित जाणार आहे, वाचत जाणार आहे आणि लिहित जाणार आहे. घरीही तुम्ही अभ्यास करताना जर वाचत गेलात, वाचता वाचता हातात पेन्सिल धरून मुद्दे अंडरलाईन केले, अंडरलाईन केलेले शब्द वेगळे लिहून काढले आणि एकीकडे तुमच्या अशा नोट्स तयार केल्यात, तर नक्की त्या लक्षात राहायला खूप सोपं जातं. अभ्यास कमीत कमी वेळात होतो आणि विसरायला काही होत नाही, कारण आपण एकदा वाचतो, समजून घेण्याचा प्रयत्न करतो, दुसऱ्यांदा अंडरलाईन करत, तिसऱ्यांदा जेव्हा या नोट्स लिहितो तेव्हा आपलं ऑलरेडी 4 ते 5 वेळा ते वाचून होतं. लिहायच्या आधी विचार करतो त्याच्यात, तेही मी ह्याच्यात काउंट केलं आहे. आणि असं 4-5 वेळा एक टॉपिक झाल्यानंतर आणि आपण लिहिल्यानंतर तो पक्का लक्षात राहतो. तर आत्ता हा जो मी पॅरेग्राफ वाचला त्याच्यामध्ये आहे की 3.5 अब्ज वर्षांपूर्वी, तर मी इथे एक छोटासा ॲरो करते आणि तिथे लिहिते की 3.5 अब्ज, आता पूर्ण वाक्य लिहायची नाही आहेत आपल्याला, अब्ज वर्षांपूर्वी. आता काय नव्हतं उत्क्रांतीच्या बाबतीत, की जीवन अस्तित्वात नव्हतं, जीवन नव्हते. हे जेव्हा मी आता परत माझ्या वहीत किंवा दुसरीकडे कुठेही तुम्ही नोट्स करत असाल तिथे लिहाल एखाद्या पानावर, तेव्हा ते पान पुढच्या वेळेस बघितल्यानंतर, म्हणजे धडा एकदा वाचून झालाय, अंडरलाईन करून झालाय,
तुमच्या नोट्स करून झाल्या आहेत तर नक्की त्या नोट्स वाचताना तुम्हाला हे आठवणार आहे की उत्क्रांतीच्या बाबतीत 3.5 अब्ज वर्षांपूर्वी जीवन अस्तित्वात नव्हतं. नंतर काय झालं तर सुरुवातीला साधी मूलद्रव्ये, साधी मूलद्रव्ये. आता ह्याला मी 1, ह्याला 2 असा मुद्दा टाकू शकते की अशा क्रमाने मला वाचत जायचं. 3, आता ह्या 3 मध्ये मी पुढे असं लिहिणार आहे की साधी संयुगे तयार झाली असावीत त्यापासून, म्हणजे मग तिसरा मुद्दा न घेता पुढे, ह्याच्याच पुढे त्यापासून काय तयार झालं, गुंतागुंतीची सेंद्रिय संयुगे, गुंतागुंतीची सेंद्रिय संयुगे. त्याच्यानंतर प्रथिने आणि केंद्रकाम्ले. साधी संयुगे झालं, मग गुंतागुंतीची सेंद्रिय संयुगे जशी की उदाहरणार्थ प्रथिने आणि केंद्रकाम्ले, प्रथिने केंद्रकाम्ल. अशा निरनिराळ्या प्रकारच्या साध्या सेंद्रिय आणि असेंद्रिय पदार्थांच्या मिश्रणातून मूळ स्वरूपाच्या प्राचीन पेशी. आता मग हा इथला ॲरो काढून मी इथेच असं करू शकते की मूळ स्वरूपाच्या पेशी तयार झाल्या असाव्यात आणि मग आजूबाजूंच्या रसायनांचे भक्षण करून त्यांची संख्या वाढू लागली. मग इथे परत मग ह्यांची संख्या कशी वाढली, आजूबाजूच्या रसायनांचे भक्षण. म्हणजे हे पुढच्या वेळेस जेव्हा मी वाचीन तेव्हा उत्क्रांती 3.5 अब्ज वर्षापूर्वी जीवनच अस्तित्वात नव्हतं. मग सुरुवातीला साधी मूलद्रव्ये आली, मग गुंतागुंतीची सेंद्रिय संयुगे आणि प्रथिने उदाहरणार्थ आणि केंद्रकाम्ल, मग मूळ स्वरूपाच्या पेशी आणि बहुतेक ह्यांनी आजूबाजूच्या रसायनांचं भक्षण केल्यामुळे ह्या पेशी तयार झाल्या. आता त्याचा पुढचा जो पॅरेग्राफ आहे तो अतिशय सोपा आहे, त्याच्या नोट्स करायची गरज मला वाटली नाही, तर तुम्हालाही ते सोप्या वाटतील की आज मी तिला पृथ्वी तलावर वनस्पती व प्राण्यांच्या कोट्यावधी जाती आहेत, विषुववृत्तावर, दोन्ही ध्रुवांवर, म्हणजे एवढंच काय तर हवा, पाणी, जमीन, खडक सर्व ठिकाणी सजीव आहेत, अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या प्रजाती आहेत आणि ह्या सगळ्यांबद्दल माणसाला अतिप्राचीन काळापासून उत्सुकता आहे. सजीवांचा उगम व विकास याविषयीच्या विविध उपपत्ती आजवर मांडल्या गेलेल्या आहेत. तर हे अशी सुरुवात झाली असावी असा अंदाज आहे आणि अगदी प्राचीन काळापासून माणसाला ह्याच्याविषयी अतिशय उत्सुकता आहे. तर आता पुढच्या टॉपिकमध्ये आपण बघणार आहोत की उत्क्रांतीचा सिद्धांत. मग कोणी शोध लावले, कसे लावले, त्याच्या बाबतीतले काही महत्त्वाचे सिद्धांत आपण अभ्यासणार आहोत. पुढच्या वेळेस मी त्याच्या नोट्स दाखवेन. धन्यवाद.